महिला सुरक्षेवरती राजकारण नाही तर कठोर कृती हवी आहे, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। समाजामध्ये भीती नाही तर विश्वास निर्माण करण्याची आमची सामाजिक लढाई असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। सातारा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली। किल्ल्याच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक खासगी भागीदारीच्या धोरणावरती भाजपचा आक्षेप। 5 भूखंडांचं वाटप रद्द करण्याची अमित साटम यांची मागणी। या धोरणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचं साटम यांनी नमूद केलंय। वाशिमच्या मानोरा शहरामधून वाहणारी अरुणावती या नदीला प्रदूषणाचा विळखा। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकचा कचरा, गाळ आणि झाडझुडपं वाढल्यामुळे नागरिकांचा संताप। भिवंडी, ठाणे आणि मुंबईसह इतर उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी सध्या खालावली आहे। धरणामध्ये फक्त 40% इतका पाणीसाठा, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय। भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीमधल्या कामगारांची आर्थिक कोंडी सुटली। माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश। जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्यामुळे माथाडी कर्मचाऱ्यांना दिलासा। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या झुरखेडा गावामध्ये शनी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली आहे। होम हवनासह शनीची विधिवत पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस पथकानं मोठी कारवाई केली आहे। तब्बल 34 किलो गांजा जप्त, 6 आरोपींना बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।